कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। भरणेखेड रस्त्याचं काम रखडलं, विजेच्या खांबांचा मोठा अडथळा, प्रवाशांना अपघाताचा धोका, तातडीनं वीज खांब हलवण्याची मागणी। पेणमध्ये 2 ट्रेलरचा भीषण अपघात, तरणखोप पुलावर ट्रेलरची जोरदार धडक, अपघातात एक चालक गंभीर जखमी, वेगावर नियंत्रण ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन। दोडामार्ग तालुक्यात बाहुबलीचे मोठे पुनरागमन, गणेश आणि बाहुबली आता आमने सामने, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशतीचं भीतीदायक वातावरण, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती। आणि गुरु तेग बहादूर शहीदी समागम, प्रशासन आणि समितीची जय्यत तयारी, कोकण आयुक्तांकडून सुरक्षेचा आढावा, भाविकांसाठी उपलब्ध होणार सर्व सुविधा, मिळणार सामाजिक एकात्मतेचा संदेश। पाहुयात सविस्तर वृत्त। भरणेखेड दापोली या राज्यमार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला आता महावितरणच्या वीज खांबांमुळे मोठा ब्रेक लागलाय। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं नियोजन असलं तरी देखील रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब आणि रोहित्र या कामात मोठा अडथळा ठरत आहेत। विशेष म्हणजे हे खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणने सरकारी यंत्रणांकडे मोठ्या निधीची मागणी केल्यामुळे दोन्ही विभागात मोठा वाद निर्माण झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता निलेश पावसे यांच्या मते अन्नाचा पर्या परिसरातील विजेचे खांब तातडीनं हलवणं गरजेचं आहे, तरच हे रखडलेलं काम वेगानं पूर्ण होऊ शकेल। जर हे रस्ते काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडी, चिखल आणि अपघातांच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे। आता महावितरण आणि बांधकाम विभागानं तातडीने समन्वय साधून हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। अन्यथा रस्ते विकास कामे दीर्घकाळ रखडण्याची भीती निर्माण झाली आहे। खेड शहरात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। खेड दापोली मार्गाचं काम सुरू असताना तीनबत्ती नाक्याजवळ काल मंगळवारी रात्री पाईपलाईन फुटली। यामुळे रात्रीपासूनच पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू असून संपूर्ण परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। विशेष म्हणजे ही घटना खेड नगरपालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडली असून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। या चिखलामुळे आणि साठलेल्या पाण्यामुळे नाक्यातील व्यापारी, नागरिक आणि रिक्षा चालकांना दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। संबंधित ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। वेळेवर दुरुस्ती न झाल्यानं लोक कमालीचे संतप्त झालेत। नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम पूर्ण करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तरणखोप ब्रिजवर 2 ट्रेलरचा भीषण अपघात झाला। JSW कंपनीचे 2 ट्रेलर पनवेलच्या दिशेने जात असताना ही घटना घडली। रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला मागून येणाऱ्या दुसऱ्या वेगवान ट्रेलरनं जोरदार धडक दिली। या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात मागील ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला ट्रेलर बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सुदैवानं चालकाची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय। अपघातामुळे पेण पनवेल मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहनं बाजूला सारली आणि वाहतूक सुरळीत केली। महामार्गावर प्रवास करत असताना वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षित अंतर राखावे असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत। राजापूर तालुक्यात जीवन प्राधिकरण मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। बाहेरील ठेकेदारांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन करत चक्क भर रस्त्यात खोदकाम केलं जात आहे। पांगरे, ससाळे, सोलिये आणि तुळसवडे या परिसरात या कामामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे गंभीर नुकसान होते।
जिल्हा परिषदेने गटारातून पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली असताना अधिकारी आणि ठेकेदारांच्या अर्थपूर्ण संगनमतानं मुख्य रस्ताच खोदला जात असल्याचा आरोप होतोय। स्थानिकांनी यावर विचारणा केल्यास त्यांना लोकप्रतिनिधींच्या नावानं धमकावलं जात आहे। यापूर्वी याच खोदकामामुळे एसटी बस उलटण्याचे अपघात होऊनही प्रशासन अद्याप ढिम्म आहे। ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका देखील वाढलाय। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। हा रस्ता तुमच्या मालकीचा नाही, जी पाईपलाईन जी आहे हा, ना हा. ही इथे आहे। हो मग मागे जी तिकडे जी पाईपलाईन आहे ती कुठून आली? रस्त्यामध्ये आहे। हो रस्त्याने बाहेर मी समजा उद्या एसटी आली तर हा रस्ता जबरा ना तो गाडी पलटी होऊ शकते, मुलांना नुकसान आहे। नाही मला सांगा ते रस्ता साईड पट्टीने आलाय की ते गटारातून? नाही साईड पट्टी नाही, साईड पट्टीने आहे ना? हे बघा हे काय आहे, हा रस्ता नाही गटारीचं असेल तर वरच्यावर दिसेल की? हा दिसते ना, दाखवा मला ते। हा असा रस्ता 8 दिवस आले हम्म, म्हणजे काल खोदला आहे। हम्म. मग पहिला केलं असतं तर त्या साईडला मी बघितलं तेच का आहे सगळं रस्त्यामधून? रस्त्याच्या बाजूला खोदला, माझ्या गाडी अशी पलटी आली एसटी। हा एसटी पलटी झाली, बरोबर आहे। या कशा माहिती पावला मला जावायला माहिती नसता तो गाडी शाळेत नाही घेणार, माझी पुरी जपली गाडी, मग त्यावर नुकसान होतं मुलांचा। हो शाळेची मुलं, हा शाळेची मुलं आहेत असं आहे साहेब, हा शाळेची मुलं वगैरे असतात। कणकवली शहरात पुन्हा एकदा चोरीची मोठी घटना समोर आली असून जनरेटरची जाड तांब्याची वायर लांबवणाऱ्या चोराला सीसीटीव्हीच्या मदतीनं पकडण्यात आलाय। सह्याद्री हॉटेल समोरील ब्रिज खाली असलेल्या जनरेटरची सुमारे 100 मीटर लांब तांब्याची वायर 4 दिवसांपूर्वी चोरीला गेली होती। या प्रकरणी मालक विनू महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चोराचा शोध लावणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते। अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून शोध घेतला असता उत्तर प्रदेशातील एका भंगार व्यावसायिकाकडे ही चोरीची वायर सापडली आहे। संशयितानं विक्रीच्या उद्देशानं वायरचे तुकडे करून घरात लपवून ठेवले होते। सुरुवातीला चोरीचा इन्कार करणाऱ्या आरोपीला स्थानिक जमावाने खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या घटनेमुळे शहरात सीसीटीव्हीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। मात्र शहरात सातत्यानं वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांवर कडक वचक निर्माण करावा अशी मागणी आता स्थानिक रहिवासी आक्रमकपणे करत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव आता टोकाला पोहोचला असून ग्रामस्थांची झोप उडाली आहे। घोटगे परिसरात गेल्या महिनाभरापासून गणेश तस्करासह 6 हत्तींनी मुक्काम ठोकला असतानाच आता तिलारी खोऱ्यात कुख्यात बाहुबली तस्कराचे पुन्हा एकदा आगमन झाले। मंगळवारी रात्री बाहुबलीनं सोनावल परिसरात दर्शन दिल्यानं संपूर्ण पंचक्रोशीत दहशतीचं सावट पसरलंय। विशेष म्हणजे गेल्या वर्षी गणेश आणि बाहुबली या 2 बलाढ्य तस्करांमध्ये वर्चस्वासाठी भीषण युद्ध झालं होतं। आता हे दोन्ही शक्तिशाली हत्ती पुन्हा एकदा एकाच क्षेत्रात समोरासमोर आल्यानं भीषण संघर्षाची दाट शक्यता निर्माण झाली आहे। संघर्षाची दाट शक्यता निर्माण झाली असताना फळबागांचे अपरिमित नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत। वन विभागानं हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत अशी आर्तहाक स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। सध्या बाहुबलीच्या पुनरागमनानं दोडामार्ग तालुक्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। आता प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली होण्याची प्रतीक्षा आहे। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विजयी उमेदवारांच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे। मात्र या आनंदाच्या वातावरणात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कडक इशारा दिलाय। विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत असताना किंवा जल्लोष साजरा करताना शासनानं आखून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन त्यांनी केलंय। आपले माध्यमातनं माझा जे जिंकलेले उमेदवार आहे त्यांना आवाहन आहे की विजेचा साजरा करताना कुठलीही अशी कृत करू नका ज्याच्यामुळे आपली शांतता भंग होऊ शकत, आणि आपले कार्यकर्ता आणि समर्थक जे आहे त्यांनाही तशी स्पष्ट सूचना द्या। सोबतच जे पराभूत झालेले उमेदवार आहे त्यांनी पण शांत मनाने हे स्वीकार करावा आणि आपले समर्थकांना अशीच सूचना द्यावा की कुठलाही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। रायगड जिल्ह्यातील शांतता ठेवणे, सामाजिक सलोखा ठेवणे आणि लोकशाहीचे मूल्य जपणे हे आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे।
मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्व याच्यात पोलिसांना, प्रशासनाला सहकार्य करणार आणि जर कोणी याचा उल्लंघन केला तर त्याला सोडला जाणार नाही, ही माझी आपण सर्वांना सूचना आहे. धन्यवाद. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. या अटीतटीच्या निवडणुकीत 21 जागा जिंकत शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसरीकडे राष्ट्रवादीला 16, भाजपला 15, ठाकरे गटाला 5 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. 59 सदस्यांच्या या सभागृहात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 30 जागांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे दाट संकेत मिळत आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज ते कारवाई झाले आणि जे केले ते चुकी, ज्याला पराभव पचवता येत नसेल त्यांनी उभं राहू नये आणि त्यांनी जे केलं त्याचं प्रायश्चित्त करा. प्रथमच जिल्हा परिषदेमध्ये 21 जागांवरती आपल्या पक्षाचं बहुमत विजयी आपण प्राप्त केलेला आहे. याकडे आपण कसं बघता आणि शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा मिळाली नाहीये. इतके वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे जिल्हा परिषद. तर आम्ही करत असलेलो काम कार्य जनमानसात जी काही आमची प्रतिमा आहे त्याला लोकांनी कौल दिलेला आहे, तो आम्ही स्वीकारलेला आहे. आता ज्यांना एवढं वर्ष जिल्हा परिषद ज्यांच्या ताब्यात होती त्यांना का राखता आले नाही, त्यांचा एकही उमेदवार का आला नाही, त्यांनी आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं. आता छोटोम शेठ सारखे, गोंधळी शेठ सारखे ही सगळी जुनी मंडळी ते आमच्या बरोबर आज का आहेत की आमचे इथले आमदार हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन काम करतायत, कोणावरती अन्याय होऊ देत नाहीत, कोणावरती अन्याय झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम करतायत आणि ज्याच्यावरती अडचण त्याला मदत करतायत. त्याच्यामुळे ही सगळी लोक आकर्षित होऊन त्यांनी दाखवून दिलं. 10 पैकी 9 सीट आणि 14 पैकी 12 सीट त्यांनी घेऊन जो विक्रम केलेला आहे त्याबद्दल आमच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो. मंत्री भरत गोगावले यांनी रोहित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा केवळ एक दुर्दैवी अपघात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून या प्रकरणाचे विनाकारण राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. याचवेळी गोगावले यांनी सचिन राऊळ यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा आणि तोडफोडीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तर रोहित पवारने काय माहिती काढली ती त्यांना माहिती आहे, परंतु जो अपघात आहे हा सरळ दिसतोय आपल्याला. त्यांना जर का आढळलं असलं त्याने सुस्पष्ट सांगायला पाहिजे कसा अपघात झाला, काय झालं, कोणी केला, किंवा त्याच्यात कोणाचा हात आहे किंवा काय आहे. हे त्यांनी जर एवढी सगळी मोठी पत्रकार परिषद घेतली असेल तर त्यांनी खुलं सगळ्यांना करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आज सर रायगड जिल्हा परिषद सर्वाधिक निकाल हा आपल्या पक्षाच्या बाजूने झाला. मात्र सत्ता पक्ष स्थापन करण्यासाठी तुम्हाला भाजपची मदत घ्यावी लागणार आहे. आपण भाजपची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार आहोत. आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत ते आम्ही पालन करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जे सांगतील त्याप्रमाणे चालू. परंतु आम्हाला वाटतंय की आम्ही या रायगड जिल्हा परिषदेमध्ये युतीमध्ये असणार. खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र आता निकालाचं चित्र स्पष्ट झालंय. भडगाव गणातून शिवसेना शिंदे गट पक्षाचे उमेदवार संग्राम कदम यांनी दणदणीत विजय संपादन केला असून या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कदम यांनी थेट चाकळे गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत केले. विजयाची ही आनंदाची बातमी मिळताच कदम यांनी स्थानिक महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले आणि देवीचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या विजयाप्रित्यर्थ गावातून एक भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत संघटक अजित चव्हाण, शाखा प्रमुख महेंद्र जाधव आदींसह शिवसैनिक आणि चाकाळे ग्रामस्थ, महिला आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गुलालाच्या उधळणीत संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. संग्राम कदम यांनी या विजयाचं श्रेय मतदारांना दिलं असून भविष्यात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर विजयाचे समाधान स्पष्टपणे पाहायला मिळालं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात कदम यांच्या ताकदीची चर्चा सध्या रंगली आहे. नवीन पनवेलमधील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई विद्यापीठाचे भव्य उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या विशेष सोहळ्याप्रसंगी नामदार मंत्र्यांनी विद्यापीठ परिसरातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून संस्थेचे विशेष कौतुक केले. विकसित भारत 2047चं ध्येय साध्य करण्यासाठी पिल्लई विद्यापीठ हे संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि कौशल्य विकासाचं एक महत्त्वाचं केंद्र ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच धोरणांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना स्वायत्तता
देऊन त्यांना विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात येत आहे. पिल्लई महाविद्यालयाचे विद्यापीठात झालेले हे परिवर्तन रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी भरारी देणारे ठरेल. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी या देशामध्ये जवळजवळ 40 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं. नवीन शैक्षणिक धोरणाची बाकी माहिती सांगणं हा केव्हा तरी वेगळा प्रेस कॉन्फरन्सचा विषय असू शकतो, पण त्यात त्यांनी प्रमुख मुद्दा मांडला तो व्यवसायाभिमुख शिक्षण असलं पाहिजे, व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. आणि ज्याला व्यवसायाभिमुख म्हणजे त्या शिक्षणातून नोकरी मिळावी, व्यवसाय करता यावं, संशोधन करता यावं, असं जर करायचं असेल तर त्या शिक्षण संस्थांना थोडी स्वायत्तता दिली पाहिजे, इंडिपेंडन्स दिला पाहिजे. त्याच विद्यापीठाच्या त्याच कोर्सेसमधून म्हणजे त्या विद्यापीठाने पण नवीन नवीन गोष्टी खूप करायच्या आहेत, मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठाने. पण ह्या काही नवीन शिक्षण संस्थांना ज्यांचा ऑलरेडी व्याप खूप मोठा आहे त्यांना जर आपण स्वायत्तता दिली तर त्यातून नवीन कोर्सेस ते करतील की जी जगाची रिक्वायरमेंट आहे. आणि आज फ्लेमसारख्या विद्यापीठात आपण गेल्यानंतर असं लक्षात येईल की आपणही पुन्हा एकदा कॉलेजला जायला लागू. इतकं चांगलं ॲटमॉस्फिअर त्यांनी डेव्हलप केलं. पिल्लई विद्यापीठसुद्धा ते करेल अशी माझी अपेक्षा आहे. आज त्यांना जे विद्यापीठ आम्ही दिलं त्याचं उद्घाटन आहे आणि मग येत्या जूनपासून किंवा काही शॉर्ट कोर्सेस डिसेंबरपासूनसुद्धा ते सुरू करू शकतो. चला बोला. नवीन पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवत पिल्लई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना प्रणव पिल्लई यांनी भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती, अत्याधुनिक संशोधन आणि जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हेच पिल्लई विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलं. पनवेलच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणाऱ्या या संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या भव्य उद्घाटन सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुश है चंद्रकांत दादाजी हम इनॉग्रेशन के लिए खुद ही प्रेजेंट है. हम नवी मुंबई के फर्स्ट स्टेट प्राइवेट यूनिवर्सिटी है. इसका मतलब है दैट हमें तो अभी हमारे खुद के कोर्सेज, खुद के एग्जामिनेशंस, खुद का सब कुछ हम अभी हमारे हाथ पे ले रहे हैं. अभी तो हम पनवेल में तो 1986 है, ये कैंपस 1992 से, तो हमारा नया यूनिवर्सिटी है बट बहुत पुराना हिस्ट्री. हमारे स्टूडेंट्स तो यहाँ बहुत साल से है. इनफैक्ट पनवेल के ऑलमोस्ट हर एक सोसाइटी के अंदर हमारा इधर स्टाफ मेंबर रहेगा या स्टूडेंट रहेगा या अलमनाई रहेगा या पेरेंट रहेगा या कुछ ना कुछ तो रहेगा. तो वो हमने पनवेल में इतना क्रेडिबिलिटी बना के रखा है हमारे स्कूल्स, हमारे कॉलेजेस से. तो अभी हमारा यूनिवर्सिटी हो रहा है तो हमें अभी आशा है कि ज़रूर पनवेल हमको और सपोर्ट देंगे यूनिवर्सिटी को डेवलप करने के लिए. हम पनवेल के अभी परमानेंट वासी है. एंड पनवेल के जो बच्चों को हमें अभी जो नेशनल और इंटरनेशनल एक्सपोजर देने का और भी मौका और भी अपॉर्चुनिटीज़ हम इन बच्चों को दे सकते हैं. खेड येथील एड्युस्मार्टिंग ॲक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी 18व्या राष्ट्रीय बॅकर्स स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. चुरशीच्या पहिल्या फेरीत 8 विद्यार्थ्यांनी यश संपादित करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या फेरीत विश्व जैन, अमल खोत आणि शिवज्ञ महाडिक या 3 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवत खेडचं नाव उज्ज्वल केलं. विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण खेड परिसरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं आहे. या यशाचे मुख्य श्रेय विद्यार्थ्यांची जिद्द आणि त्यांना अहोरात्र मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका मीनल सुशांत इनरकर यांना जाते. त्यांच्या मेहनतीमुळे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी राष्ट्रीय व्यासपीठावर आपली चमक दाखवू शकल्यात. सर्व स्तरातून या चिमुरड्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शकांचं कौतुक होत असून हे यश आगामी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पेण शहरातील दामुगडे आळी येथील ग्रामदैवत मरियाई देवीच्या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। गेल्या वर्षी या प्राचीन मंदिराचे भव्य नूतनीकरण करण्यात आले होते। त्याचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने या विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची सुरुवात पहाटे देवीच्या मंगल अभिषेकाने आणि विधिवत देवता पूजनाने झाली। त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन आणि महाआरती करण्यात आली। या धार्मिक विधींमध्ये दामुगडे आळीतील बालवृद्धांसह महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ पेण शहर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला। संपूर्ण मंदिर परिसरात मरियाई देवी की जयच्या घोषणांनी एक वेगळेच मंगल्याचे चैतन्य निर्माण झाले होते। या सोहळ्यामुळे पेण शहरात भक्तीचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळालं। स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत हा उत्सव यशस्वी केला। नवी मुंबईतील खारघर येथे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सेक्टर 29 मधील ओवे मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देश विदेशातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय तयारीचा सविस्तर आढावा घेतला। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतुकीचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। विशेषतः नाशिक, पुणे आणि मुंबईकडून JNPA कडे जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाला त्या 2 दिवसात मेगा ब्लॉक न घेण्याची विनंती करण्यात आली आहे। बैठकीत पोलीस आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पार्किंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासन या भव्य सोहळ्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। या 2 दिवशी हा परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांचा 350वा शाहिदी सभागम असणार आहे। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंना त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना इथे येणं सुकर राहावं याच्यासाठी सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। तर मैदानाची सर्व व्यवस्था, रस्त्यांची डागडुजी असेल, स्वच्छता, हे सर्व महापालिका आणि सिडको करत आहे। जिल्हाधिकारी त्यांच्या एरियामध्ये सगळे आवश्यक जे काय शाळांमध्ये कार्यक्रम असतील, हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम असतील त्याची व्यवस्था करत आहेत। आता आपल्याला मगाशी सांगितलं की इथे एकाच वेळेला हे सगळे भाविक येणार नाहीत आणि इथे सर्व प्रकारचे स्टॉल्स असतील, पार्किंगचे जवळजवळ 25 लॉट आहेत। प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, खाण्याची व्यवस्था असेल आणि येणारे रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरून कुठल्या जिल्ह्यातलं वाहन कुठल्या रस्त्याने येणार, कुठे त्याचं पार्किंग असेल, हे सर्व व्यवस्था याची असणार आहे। नंतर त्याचप्रमाणे जागेवरतीच म्हणजे जिथे जे मैदान आहे तिथे आपली आरोग्याच्यासाठी 7-8 आपले क्लिनिक्स असतील, त्या क्लिनिक्समध्ये सर्व प्रकारची व्यवस्था असेल। एक छोटा ICU तिथे असेल, 50 ॲम्ब्युलन्स आपण रेक्विशन करून ठेवले आहेत। आसपासचे जवळजवळच्या हॉस्पिटल्समध्ये 350 बेड्स आपण रेक्विशन केलेले आहेत। ही सर्व व्यवस्था, पाण्याच्या बॉटल्स जवळजवळ 40 लाख पाण्याच्या बॉटल्स असतील ते नागरिकांसाठी तिथे उपलब्ध असणार आहेत। आणि ही व्यवस्था पाहणारी जी काही यंत्रणा आहे यांचा एकमेकाशी संवाद राहावा म्हणून वॉकी टॉकी सिस्टम असणार आहे। त्यामुळे ओव्हरऑल सगळ्या बाबींचं इतके श्रद्धाळू येणार त्याचा विचार करून, इतके मोठे VIPs तिथे येणार याचा विचार करून प्रशासन सर्व काटेकोर नियोजन करत आहे। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या नियोजनासाठी नुकतीच एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली। या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली। शहीदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंगजी यांनी गुरु साहेबांच्या बलिदानाचं महत्त्व अधोरेखित करत हा सोहळा सामाजिक एकात्मता वाढवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला। कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगत भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि कडक सुरक्षा पुरवण्यावर भर दिला आहे। क्षेत्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष अमरपाल सिंग रंधावा आणि खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजीत सिंग बल यांनी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता वर्तवली आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। इस प्रोग्राम का निमंत्रण हिंद की चादर का
और मैं आप लोगों को सबको निवेदन करता हूं कि जो प्रोग्राम 28 और 1 तारीख को होने जा रहा है, ये 9 समाज मिलके कर रहे हैं। आप लोगों को हाथ जोड़ के बेनती है कि आप लोगों ने जो 17 जिले हैं अपने, मुंबई, नवी मुंबई, सातारा, कोल्हापुर, पूना, नासिक और कोकण, तो इन लोगों को मेरी तरफ से आह्वान है कि आप लोगों ने इधर गुरु तेग बहादुर जी की शहादत में शामिल होने और दर्शन करने आने हैं। यही मेरी तरफ से निवेदन रहेगा। हिंदवी चादर श्री गुरु तेग बहादूर महाराजांचं 350वा शहीदी समागम 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला या नवी मुंबईच्या या ग्राउंडवर शिल्पी ग्राउंडमध्ये होतोय। मला आपलं सांगायचं आहे की ज्यांनी देश धर्मासाठी आपली शहादत दिलेली असे श्री गुरु तेग बहादूरजींचं शहीदी समागम करून गुरु नानक नामलेवा संघ तो महाराष्ट्र शासन मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो, जो 300 वर्षानंतर पहिल्यांदाच गुरु नानक नामलेवा संघ ही एकत्र येऊन अशा महान गुरूंना नमन करते की ज्यांनी देश धर्मासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि आपलं सर्वस्व परिवार या देश धर्मासाठी अर्पण केलेलं हे गुरु तेग बहादूरजी साहेबांचं परिवार आहे। यामध्ये स्वतः गुरु तेग बहादूर असतील, त्यांची धर्मपत्नी माता गुजरी कौर असेल, 4 साहेब त्यांचे नातू असतील आणि पुत्र गुरु गोविंदसिंगजी महाराज असतील। आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण पाहतोय ऐतिहासिक हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व यंत्रणांचा आपण कोऑर्डिनेशन करतो आहोत। येणाऱ्या श्रद्धाळूंना जवळजवळ 17 जिल्ह्यांमधून, म्हणजे पुणे विभागाचे सर्व जिल्ह्यातून, नाशिक विभागाचे सर्व जिल्ह्यातून आणि कोकण विभागाचे सर्व जिल्हे, मुंबई शहर, गुजरात, गोव्याकडनं जे श्रद्धाळू येणार आहेत, यांना इथे आल्यानंतर कोणतीही अडचण भासू नये, त्यांना त्यांची वाहतूक व्यवस्थित व्हावी, त्यांना इथे पार्किंग व्यवस्थित मिळावं आणि या सर्व दृष्टीने प्रशासनाचं काटेकोरपणे नियोजन आता चालू आहे। मी या निमित्ताने सर्व शीख समाजाच्या सर्व बांधवांना, त्याचप्रमाणे शीख, सिकलगार, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव वारकरी संप्रदाय या सर्वांना या कार्यक्रमाला येण्यासाठी आवाहन करतो आहे। सर्वच समाज बांधवांनी या कार्यक्रमाला 28 मार्च आणि 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी आपण या कार्यक्रमाला यावं असं प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो। आणि या कार्यक्रमाची तयारी अत्यंत उत्तमपणे सुरू आहे। प्रशासनाचे सर्व घटक या कार्यक्रमाच्या तयारीसाठी, नियोजनासाठी आता रात्रंदिवस झटत आहेत। खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नमन महोत्सव सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे। या महोत्सवाचा दुसरा दिवस रसिक प्रेक्षकांसाठी कमालीचा रंगतदार ठरला। कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर येथील श्री सोमबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळाच्या सादरीकरणाने झाली। यावेळी सादर झालेल्या संकासूर आणि नकनाट्याच्या विशेष नृत्यानं उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली। त्यानंतर गवळण आणि कंसवध या वगनाट्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली। चिपळूणचे हनुमान प्रसादिक भजनी भारूड मंडळ आणि रत्नागिरीच्या काळकाई देवी रिमिक्स नमन मंडळानं आपल्या कलाविष्कारानं नमन कलेचा भव्य जागर घडवून आणला। कोकणाच्या समृद्ध लोककलेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा शासकीय महोत्सव अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली। महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं असून नमन प्रेमींच्या गर्दीनं संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे। माणगाव तालुक्यातील कविळवाहल बुद्रुक विठ्ठल रुक्माई मंदिराचा 17वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हभप बाळाराम बाबू केळशीकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या दिवंगत आई वडील आणि पत्नी विमल केळशीकर यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं मंदिरात आकर्षक सजावट, सत्यनारायण महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। हा सोहळा वैकुंठवासी तात्यासाहेब वासकर यांच्या कृपेनं आणि हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येरोळकर यांच्या प्रेरणेनं पार पडला।
या कार्यक्रमास हरिभक्त परायण सुंदर महाराज निमण यांचे खंबीर नेतृत्व आणि रायगड भूषण बाळाराम महाराज मुरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले। या मंगलमय सोहळ्यात परिसरातील ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला। गेल्या 17 वर्षांची गौरवशाली परंपरा केळशीकर परिवारानं श्रद्धेनं जपली आहे। या उत्सवामुळे संपूर्ण कबिलपहाड गाव भक्तीच्या रसात न्हाऊन निघालं असून सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।